व काळाचे प्रकार. हं? हे पहा, सर्वांना सांगायचंय, स्क्रीन लहान दिसते. फुल स्क्रीन केलेली काढायचे आहे. क्रिया आता होत आहे तेव्हा क्रियापद वर्तमान काळी असते. हे पहा, क्रिया पूर्वी घडली आहे तेव्हा क्रियापद भूतकाळी असते. क्रिया पुढे घडणार घडणार आहे तेव्हा क्रियापद भविष्यकाळी असते. क्रियापदावरून क्रिया कोणत्या वेळी घडली याचा जो बोध होतो त्यास काळ म्हणतात. काय सांगितलंय? क्रियापदांवरून आपल्याला समजतं क्रिया केव्हा घडलेली आहे, त्याला काय बोलायचं? काळ. काळाचे मुख्य किती प्रकार असतात? 3. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्य काळ. वर्तमान काळ म्हणजे काय? आत्ता घडत असणाऱ्या क्रियेला काय बोलायचं? वर्तमान काळ. घडून गेलेली क्रिया असती त्याला काय बोलायचं? भूतकाळ. अजून घडणार आहे त्या क्रियाला काय बोलायचं? भविष्यकाळ. समजलं सर्वांना? या पूर्ण